देवाशी जुडण्याचे अनेक प्रकार आहेत, अनेक मार्ग आहेत. म्हणजे प्रार्थना काही लोक करतात, काही कर्मयोगी असतात, हं. काही ज्ञानमार्गे परमेश्वराची हे करतात, जुडण्याचा प्रयत्न करतात. पण खरा ऍक्च्युली मार्ग काय परमेश्वराची जुडण्याचा? सगळेच मार्ग खरेच मार्ग आहेत. हं, असं नाही की ते मार्ग चांगले नाहीयेत किंवा त्यांच्यामध्ये काही कमी आहे, तर असंही नाही. हं. तर तुम्हाला जो योग्य वाटतो तो मार्गाचा तुम्ही अवलंबन करू शकता, की हा मला वाटतं की भक्ती मार्ग चांगला आहे. मला कर्मयोग किंवा ध्यान योग कोणाला पटतो, तर तुम्ही सगळं करू शकता. पण आम्ही जे शिकवतो सध्या या काळानुसार, वेळेनुसार तो आहे मैत्री योग. मैत्री योग म्हणजे ईश्वराशी तुमचा जो प्रेमाचा संबंध आहे, तो मैत्रीपूर्ण असावा. की ईश्वर तुमच्याबरोबर एक मित्राच्या रूपात आहेत आणि ते 24 तास आहेत. इतकंच आहे. आता ते असताना तुमच्याबरोबर तुम्हाला जे योग्य वाटतं कर्म ते करावेत. ते तुम्हाला मार्गदर्शन करतात, तुमचं रक्षण करतात. सगळं काही त्याच्यामध्ये पूर्ण होतं. तो प्रेमही त्याच्यामध्येच आहे. त्यांना वाटलं तुमच्याकडून मग ध्यान करून घेणार. तुम्हाला शिकवायचं असेल तुम्ही शिकवून घेतील. तर जेव्हा मित्राच्या रूपात तुम्ही पाहता परमेश्वराला, तेव्हा जीवन तुमचं परिपूर्ण होऊन जातं. एक भौतिकदृष्ट्याही, हं. मानसिकदृष्ट्याही आणि आध्यात्मिकदृष्ट्याही. सगळ्याच लेव्हलवरती तुम्ही पाहाल तुमचं जीवन परिपूर्ण होऊन जातं. फक्त इतकंच जाणून, की ईश्वर तुमचा मित्र आहे आणि तो 24 तास तुमच्याबरोबर असतो. दादा, मला इथे एक मोठा प्रश्न आहे. तुम्ही मला सांगतात ईश्वर आपला मित्र आहे. आमच्या मनात अगदी लहानपणापासून हेच भिनलंय, की परमेश्वर तिथे असतो लांब, देवळात. आता त्या परमेश्वराला परमेश्वर आहे. त्याला मित्र म्हणून मी कसं कसं संबोधित करू शकते? मग तुम्ही काय म्हणणार मग देवाला? देव म्हणजे खूप वेगळे आहेत, आमच्यापासून लांब आहेत. हो, असंच वाटतं. म्हणजे देवाला एवढं जवळ करायचं आणि त्यातून त्याला मित्र म्हणायचं. हे कसं करायचं? आणि तो जो रूप आहे देवाचे तुम्ही ऐकलं त्याला त्यांच्या मुलाबाबतीत काही काळजी नाही. त्यांना वाटत नाही का मुलांबाबतीत, की माझी हं. अ, हो, वाटतं वाटत त्यांना. असणार ना? हो. आणि जसं तुम्ही आता आपण जसं बोललो ना, की तुमची वाटचाल हळू ईश्वराकडे चालली आहे. हो, तुम्ही त्यांनाच अनुभव करणार आहात. हो, म्हणजे आपण हळू तिकडे चाललेलोच आहोत. मंदिराचा जो गाभारा आहे, हो. जिथे मूर्ती आहे, जी लांब आहे तुमच्यापासून, तुम्ही हं, तिकडे चाललेले आहात. हं. मग तिकडे चालत जात असताना तुमच्याबरोबर कोण आहे? तुम्हाला घेऊन कोण जातोय? तुमचे परमगुरु, सद्गुरू. परमगुरु, सद्गुरु जे त्या ईश्वराचेच रूप आहे. हो, मग चालणारा जो आहे, तो ईश्वरच आहे हो, आणि जो चालतोय तोच मित्र आहे. हो. मग जिकडे जो घेऊन जातोय, तो तोच पण स्वतःच आहे. तोच तुम्हाला मित्र बनवतोय, तोच तुम्हाला तिकडे घेऊन जातोय. मग तुमच्या मनामध्ये जी भीती बसली आहे, की म्हणजे ते खूप लांब आणि खूप मोठे आहेत हां, आणि श्रेष्ठ. विराट, श्रेष्ठ आहेत. हां. मग ते श्रेष्ठच तुमच्याबरोबर सुद्धा आहेत. तुमच्या आतमध्ये आहेत, हृदयामध्ये आहेत. तेच शरीर रूपात असतात, गुरु, सद्गुरू किंवा परमगुरूच्या रूपांमध्ये आणि तुम्हाला तिकडेच घेऊन जाण्यासाठी ते आलेले असतात. म्हणजे तुमच्याबरोबर चाललेत ते मित्र आहेत आणि जे शेवटी आहेत ते त्यांचं जे पूर्ण रूप आहे, है ना, ईश्वराचं संपूर्ण रूप आहे. मग इथे गफलत कुठे होते? मनाचीच गफलत मला हां, वाटतं. मनाचीच आहे. तुम्हाला सांगितलंय कोणीतरी लहानपणी. हां. जे ते बिंबवलं गेलं हो, तुमच्या मनामध्ये. हो. त्याच्यामुळे आपण अडकलोय. तर तुम्ही तुमच्या जे नातवंड आहेत, तुमची जी नात आहे, तिला तुम्ही हेच सांगाल का परमेश्वर लांब आहे? काय सांगाल तिला नाही, तुम्ही? ती तर म्हणते, हं. ती तर तुमच्यावर अमाप प्रेम करते. ती म्हणते, "नाही, दादा इज माय फ्रेंड." ती स्वतः म्हणते. बघा म्हणजे सत्य बदललं की नाही? हो, मग ती तिच्या मुलांना, तिच्या जनरेशनला ती काय सांगणार? की दा स दादा माझे मित्र आहेत. मित्र आहेत. म्हणजे त्यांच्याबरोबर ईश्वर आहे. हो. त्यांचे सद्गुरू आहेत, त्यांचे परमगुरू आहेत. इथेच त्यांना ते सत्य उमजून गेलेलं आहे. हं. आणि तुम्हाला जे हो. अज्ञान जे मिळालं, ज्यांनी सांगितलं, की नाही, नाही लांब आहे आणि आपण हं. त्यांच्यापासून दूरच राहतो असं. तर हे आता पुसून जाईल काळानुसार हं. आणि सगळेच जितके पण लोकं आता आहेत ना, आपोआपच ह्या सत्याचा अनुभव करतील, की ईश्वर तुमच्याबरोबर 24 तास असतो. बरोबर. इथेच असतो, लांब नसतो, इथेच असतो. तुमच्याबरोबरच राहतो. तुमच्याबरोबरच ह्या ह्या जगाचा अनुभव घेतो. एका मित्राच्या रूपात. ते फक्त जाणून घेतलात तुम्ही, तर तुमची त्या क्षणीच, त्या जागेवरतीच मुक्ती होते. दादा किती छान असं झालं तर.